नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा, महिलांना मोठा धक्का आहे. काय तर वेबसाईट आणि ॲप्लिकेशन बंद आहे, त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. योजनेच्या रकमेत वाढ होणार असल्याची माहिती देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासोबतच अर्ज भरण्याची पुन्हा भरण्याची संधीच्या माहिती देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर सर्व माता भगिनींना सूचना आहे, लगेचच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर पण करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण एक बारीक अपडेटसाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जात असतात. तर बघा, महिलांना मोठा धक्का पहिला म्हणजे असा आहे की वेबसाईट आणि ॲप्लिकेशन बंद आहे. त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी सुरुवातीला पाहूया. तर बघा, वेबसाईट आणि ॲप्लिकेशन कशा पद्धतीने बंद आहे त्याची माहिती पाहूया. आणि तर बघा, सर्वच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना वेबसाईट बंद असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. बघा, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी ज्यांचे अर्ज भरण्याचे बाकी आहेत, तर त्या माता भगिनींना अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतो. बघा, वी विल बी बॅक सून, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, आवर वेबसाईट इज करंटली अंडरगोईंग शेड्यूल मेंटेनन्स, थँक्यू फॉर युअर अंडरस्टँडिंग. तर बघा, अशा पद्धतीचा मेसेज जो आहे तो स्क्रीनवर येतो आहे. आणि ही जी काही वेबसाईट आहे तर ती वेबसाईट त्या ठिकाणी बंद आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, वेबसाईटच चालत नाही आहे. त्यामुळे ज्या काही माता भगिनी आहेत महाराष्ट्रातील, अजूनही भरपूर अशा माता भगिनी ज्यांचे नवीन जे काही फॉर्म आहेत ते फॉर्म भरणे बाकी आहे, तर त्यांना फॉर्म भरता येत नाही. त्या माता भगिनींना शंका निर्माण झालेली आहे की आम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा नाही. ठीक आहे, आता हे झालं वेबसाईट संदर्भात. ॲप्लिकेशन संदर्भात देखील पाहूया. तर पाहू शकता बघा, ॲप्लिकेशन जे आहे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन, ते देखील या ठिकाणी नवीन फॉर्म ॲक्सेप्ट करत नाही, ते देखील चालत नाही आहे. तर बघा, माझी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींच्या वतीने सरकारला, महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी विनंती आहे की लवकरात लवकर वेबसाईट आणि ॲप्लिकेशन जे आहे ते चालू करावं. ज्या काही माता भगिनी आहेत महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी राहिलेल्या आहेत, तर त्या माता भगिनींना फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मी या ठिकाणी सर्व तमाम महाराष्ट्रातील माता भगिनींच्या वतीने व चॅनलच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो. त्यासोबतच सर्व तमाम माता भगिनींना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ शासनापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे हा जो काही व्हिडिओ आहे तो तुमच्या ठिकाणचे जे काही माननीय आमदार असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. जर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर ते आमदार महोदय असतील, मंत्री महोदय असतील, ते माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचवतील. किंवा ती जी काही माहिती आहे की ॲप्लिकेशन बंद आहे किंवा वेबसाईट बंद आहे, तर ती माहिती त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर ती माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जाईल. आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री असतील किंवा मग महिला व बालविकास विभागाच्या ज्या काही मंत्री महोदय आहेत, अदिती तटकरे मॅडम, तर त्या यावर काही ना काही त्या ठिकाणी सोल्युशन आणतील आणि तुमचे जे काही फॉर्म आहेत ते स्वीकारले जातील. तर त्यासाठी माझी सर्व माता भगिनींना सूचना आहे, लवकरात लवकर हा जो काही व्हिडिओ तो शेअर करा, जास्तीत जास्त त्या ठिकाणी शेअर करा. म्हणजेच तो माननीय आमदार महोदय असतील, मंत्री महोदय असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांना ही माहिती त्या ठिकाणी कळायला पाहिजे. तर बघा, पाहू शकता, ॲप्लिकेशन बंद आहे, वेबसाईट बंद आहे. त्यामुळे माता भगिनींना नवीन जे काही फॉर्म आहेत ते भरता येत नाही आहे. आता राहिला विषय कालच्या व्हिडिओ संदर्भात. बघा, मी काल तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला होता, त्यामध्ये मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगितली होती. आता ती माहिती काय होती बघा, कशा पद्धतीने प्रॉब्लेम्स जे आहेत ते माता भगिनींना येऊ शकतात अर्ज मंजूर झाल्यानंतर देखील ती आपण पाहूया. तर पाहू शकता बघा, आपण ह्या ठिकाणी राजेश्वरी ताई आहे, त्यांना ह्या ठिकाणी प्रॉब्लेम काय बघा, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आहे पण युको बँकमध्ये दाखवत आहे. बघा, त्यांचं अकाउंट जे आहे ते सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आहे. ठीक आहे, आणि त्यांनी जो काही फॉर्ममध्ये अकाउंट नंबर दिलेला असेल तो देखील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा आहे, परंतु त्यांचं जे काही बँक अकाउंट आहे ते युको बँकला दाखवत आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला इश्यू येऊ शकतो. ठीक आहे, त्यासाठीच तो व्हिडिओ तुम्हाला होता. पाहू शकता बघा, जो अकाउंट नंबर फॉर्ममध्ये भरला होता त्या अकाउंटला लिंक करा असं मी त्यांना सांगितलेलं आहे. सर्वच माता भगिनींचे जे काही कमेंट्स येत असतात त्यांना मी मार्गदर्शन करत असतो, रिप्लाय नक्कीच दिला जात असतो. तुम्ही पाहू शकता, तुम्हाला रिप्लाय हे नक्कीच दिले जात असतात. तर तुमचे जे काही डाऊट असतील ते तुम्ही विचारू शकता. अजून पुढचे काही 2-3 प्रश्न पाहूया आणि महत्त्वाची माहिती पाहूया. तर बघा, पुढचा प्रश्न या ठिकाणी श्यामलताई यांचा आहे. बघा, सर माझा अप्रूव्ह झाला पण मी फॉर्मला युनियन बँक अकाउंट डिटेल्स दिले पण आधारला SBI अकाउंट लिंक दाखवत आहे, तर काय करू? बघा, यांना देखील मी उत्तर दिलेलं आहे. तर ज्या ठिकाणी जो फॉर्मला तुम्ही अकाउंट नंबर दिलेला आहे त्याच अकाउंटला तुमचं बँक अकाउंट तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक असायला पाहिजे. कारण हे जे पैसे आहेत ते DBT मार्फत येणार आहेत, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होणार आहेत. तर त्यासाठी तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक असणं अनिवार्य
प्रक्रिया आहे त्यानंतरच तुम्हाला पैसे येतील. जर तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येण्यास अडचण होऊ शकते. ही माहिती मी तुम्हाला दिलेली होती. तो व्हिडिओ पाहू शकता. फक्त 2 मिनिटामध्ये तुम्ही त्या ठिकाणी तुमचे जे काही बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही ते तुम्ही चेक करू शकता. आता बघा त्यामध्ये मी तुम्हाला थोडा अधिकचा वेळ दिलेला आहे. जर आपण पाहिलं तर व्हिडिओ तो 6 मिनिटांचा आहे, परंतु मी 2 मिनिटांमध्ये का सांगितलेलं नाही. 2 मिनिटांमध्ये सांगायला खूप फास्ट झालं असतं आणि महिलांना माता भगिनींना त्या ठिकाणी समजलं नसतं. त्यासाठी ते मी अतिशय सुरळीतपणे सविस्तरपणे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. ज्यांचे अर्ज मंजूर झालेले त्यांनीच तो व्हिडिओ पहा. ज्यांचे अर्ज मंजूर झालेले नाही त्यांनी तो व्हिडिओ नाही पाहिला तरी काही हरकत नाही, कारण त्यांना अजून मंजूर किंवा मग मंजूर ज्यांचे नाही झालेले ते देखील पाहू शकता. आणि जर तुमचं लिंक असेल तर तेच अकाउंट नंबर तुम्ही फॉर्ममध्ये देऊ शकता. ठीक आहे. आता बघा पुढची महत्त्वाची माहिती पाहू शकता. बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ॲप व पोर्टल बंद, महिला त्रस्त. पाहू शकता सकाळमध्ये आलेली बातमी आहे. तर बघा महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा केला असला तरी सध्या या अर्ज भरण्याचे ॲप आणि पोर्टल चालत नसल्यामुळे या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांमधून सरकारच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होऊ लागलेला आहे. तर बघा अशा पद्धतीची माहिती पाहायला मिळते. मी तुम्हाला आत्ताच दाखवलेलं आहे की वेबसाईट देखील शेड्यूल मेंटेनन्समध्ये दाखवत आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड दाखवत आहे. तर अशा पद्धतीने ॲप्लिकेशनवर पण फॉर्म होत नाही आणि वेबसाईटवर पण फॉर्म होत नाही आहे. ठीक आहे. तर लवकरात लवकर ह्या ठिकाणी माननीय महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर यावर काहीतरी सोल्युशन काढावं आणि जे काही प्रॉब्लेम असेल, जो काही टेक्निकल इश्यू असेल तो सॉल्व्ह करावा अशी विनंती आपण ह्या ठिकाणी करत आहोत. आता पुढची माहिती बघा रकमेत वाढच्या संदर्भात पाहू शकता. बघा आगामी काळात वाढवणार रक्कम अजित पवार ऑन माझी लाडकी बहीण योजना. तर बघा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितले. उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टिकवणे शक्य नाही असे विरोधी पक्ष सांगत आहेत, पण अशक्य ते शक्य करणे हीच माझी ओळख आहे, स्वाभिमान बाळगा असे म्हटले आहे. तसेच पुढे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की विरोधकांना ही कल्याणकारी योजना बंद करायची आहे, कारण ही योजना यशस्वीपणे राबवणे अशक्य आहे. बघा असा त्यांचा अंदाज आहे. मात्र या योजनेला अधिक बळकटी देण्याचा बघा काय म्हटलेलं आहे, मात्र या योजनेला अधिक बळकटी देण्याचा आणि आगामी काळात त्याची रक्कम वाढवण्याचा माझा विचार आहे. बघा ही जी काही रक्कम आहे, आता तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये त्या ठिकाणी मिळतात, तर ही रक्कम वाढवण्याचा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विचार आहे. तर ही रक्कम 2000 रुपये देखील होऊ शकते. ठीक आहे. 500 रुपयांची वाढ यामध्ये देखील होऊ शकते. तर बघा त्याबाबत त्यांनी या ठिकाणी संकेत दिलेले आहेत. तर लवकरच म्हणजे आगामी काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुमची जी काही लाडकी बहीण योजना आहे तर त्या लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती वाढू शकते अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर बघा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे असे त्यांनी म्हटलेले. पाहू शकता बघा पूर्वीचं ट्विटर आत्ताचं एक्सवर त्यांनी या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे, ऑफिशियली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ही पाहू शकता. तर बघा ही जी काही रक्कम आहे ती वाढण्याचे संकेत देखील आपल्याला पाहायला मिळते. आता पुढची महत्त्वाची माहिती पाहूया. तर पाहू शकता बघा पुढची महत्त्वाची माहिती आहे. अर्ज पुन्हा भरण्याची संधी. कर्जतचे बालविकास प्रकल्प अधिकारी प्रशांत मेटकरी यांनी सरकारी निकषानुसार पात्र असणारी एकही महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही. अर्ज छाननी प्रक्रियेत ज्या लाभार्थ्यांनी संपूर्ण अर्ज भरला पण तो लाभासाठी आवश्यक असणारे कागदपत्रांची कमतरता असणे, आधार कार्ड किंवा बँक पासबुक नावात बदल असणे किंवा हमीपत्रावर अर्धवट सही यासह काही रक्काने मोकळे सोडणे यामुळे नामंजूर झाल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र त्यांना पुन्हा एकदा त्रुटी निघालेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यावेळी योग्य सर्व माहिती अचूक भरून तो ऑनलाईन सबमिट करावी असे आवाहन प्रशांत मेटकरी यांनी केले. तर बघा तुमचे जे काही ज्यांचे अर्ज डिसअप्रूव्ह झाले तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची संधी असणार आहे. त्यांना एक संधी या ठिकाणी दिली जाणार आहे. तर जशीच ती संधी उपलब्ध होईल, जशीच एडिटचं ऑप्शन रिसबमिटचं ऑप्शन उपलब्ध होईल किंवा नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात ज्या काही सूचना येतील सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तर सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेटमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.